एक गोष्ट सांगतो. कोल्हापूरला एक दिवस मी जात होतो आणि त्या दिवशी जाताना सांगली कोल्हापूर रोडवरती एका ठिकाणी मी थांबलो होतो. तर तिथं थांबल्यानंतर त्या ठिकाणी अशा खालून या बाजूनं एक दोन बायका अशा कामावरती सकाळी लवकर कुठंतरी कामावरती कुणाच्या तर शेतात जात होत्या. म्हणजे आपल्या टिपिकल गावाकडच्या बायका कशा डोक्यावर गाठोडं घेऊन कामाला जातात, तशा त्या कामाला जात होत्या बायका. आणि कामाला जात असताना त्यात शेवटची जी बाई होती म्हणजे आजीच होती ती, आणि तिच्या मागे कुत्र्याचं पिल्लू येत होतं. असं कुत्र्याचं पिल्लू ते आजी जात असणार आणि तिच्या मागं ते येणार. आजी काय करणार, मागं फिरणार, त्याला असं दगड किंवा काही खडा हेंटा जे काय म्हणतात ते हातात घेणार आणि त्या कुत्र्याच्या पिल्लाला मारणार. आणि कुत्र्याचं पिल्लू असं मागं जाणार, ही आजी अशी पुढं तोंड करून येणार आणि एवढ्या भानगडीत ती कुत्र्याचं पिल्लू गेलेलं असणार. ही पुढं तोंड करून आली की ती परत मागं लागणार, परत ही पुढं जात असणार आणि ते तिच्या म्हणजे असं ही त्याला मारलेले असते, ते गेलं असं वाटलेलं असतं आजीला. आणि शेवटला ते कुत्रं लगेच ती पुढं जात असते, तेवढ्यात तिच्या असं पायात येतं, पळत पायात येतं. मग हे पळत पायात येतं. त्या असं 2-3 वेळा झालं. त्या आजीनं नाहीतर त्याला काय केलं की हुसकावलं, 2-3 वेळा हुसकावलं, तरी पण ती काय जाईना. म्हणताना ती परत जोरात असं खालनं उठली, दगड धोंडा काय असेल ती घेतली आणि त्याच्या मागं लागली आणि घालवली त्या कुत्र्याला. कुत्र्याचं पिल्लं होतं ते, चांगलं धष्टपुष्ट होतं. तर हे कुत्र्याचं पिल्लं गेलं. मग ते शेवटला गेलं आणि ती आजी आली चालून. तोपर्यंत मी रस्त्यावरतीच काहीतरी फोनवर बोलत राहिलो आणि तेवढ्यात बघितलं की बाबा ही आजी आता इकडं वरती येते. आणि त्या आजीला विचारलं, म्हातारे म्हटलं कशाला मारायला लागलेस, ते कुत्र्याचं पिल्लू बारकं एवढं आहे, त्याला का मारायला लागलेस. तर ती आजी म्हणायला लागली की तुला काय माहिती आहे बाबा, ग बस म्हणून लागली. म्हणजे आपल्याकडच्या आजी अशी चिडतातच, त्याला काय माहिती आहे, ग बस म्हणलं. मी असं सहजच आपल्याला काय जाते शहाणपणा म्हणा किंवा काय म्हणा, आपण असं विचारतोच की का आजी कशाला मारायला लागल्यास. म्हणून मी त्या कुत्र्याच्या काळजीपोटी म्हणा किंवा आता आपल्याला काळजी नसली तरी पण सहजच विचारलं आजीला, का बाई ह्या कुत्र्याला तू का मारलीस. तर आजी म्हणायला लागली तुला काय कळते त्यातलं, म्हणायला लागली तुला काय माहिती आहे, ग बस म्हणली. आता मला काय माहिती आहे, ग बस म्हटलं तरी पण ग बसलो. मग म्हटलं कशाला म्हातारीच्या तोंडाला सकाळपर्यंत लागा, तर लागलो नाही. तर ती शिस्तीत तेवढ्यात वर चढून रस्त्यावर आली. म्हणायला लागली तीच सांगितले की ह्या कुत्र्याची आई होती ती ह्या हायवेवरती ह्या रस्त्यावरती मेली आणि त्यावेळी हे पिल्लं तिथं होतं आणि त्या पिल्ल्याला त्यावेळी मी उचलून आणलेली आहे घराकडं. त्यामुळे त्याची काळजी लागून राहते ती, आणि बिचारी येऊन इथं मेलं तर काय करायचं. अशा पद्धतीने त्या आजी सांगितली आणि माझा एकदम त्या आजीकडं जो काही बघायचा दृष्टिकोन होता तो बदलला. त्या आजी काही मुद्दा म्हणून मारत नव्हती, ती प्रेमापोटीच त्या कुत्र्याच्या पिल्लाला मारत होती. म्हणजे त्याला लागावं असं काय करत नव्हती, पण भीती घालून हुसकावून ती त्याला घरापर्यंत दामटत होती. आणि ते कुत्रं ज्यावेळी घरापाशी गेलं त्यावेळी चैन पडलं आणि ती बिचारी आली. एका कुत्र्याचं म्हणजे ज्या कुत्र्याच्या पिल्लाची आई रस्त्यावर मेलेली आहे, त्या पिल्लाला त्या बिचारीनं त्या आजीनं घराकडे नेलं आणि घरात नेऊन ठेवून घेतलं होतं. आणि तिथं गेल्यानंतर सुद्धा म्हणजे ते काही दिवस असतील त्यामध्ये ते पिल्लंच होतं, साधारण महिनाभर इकडे तिकडे पाळलं असेल. पण त्या आजीला त्या कुत्र्याच्या पिल्लाची किती काळजी की जशी आई कुत्र्याची मेली तसं हे मरू नये. हेच बघा म्हणजे प्रेम व्यक्त करण्याची भाषा किंवा पद्धत कशी असते. ती आजी कुत्र्याला मारताना पहिल्यांदा बघून वाटत होतं की काय म्हातारी कशाला कुत्र्याला मारते, पण त्यामागे त्या आजीची काळजी होती. ही अशी कुत्र्याची गोष्ट मी ऐकली मी म्हणण्यापेक्षा अनुभवली, डोळ्यानं अनुभवली आणि खरंच भारी वाटलं की म्हटलं की लोकांच्याकडं प्रेम व्यक्त करण्यासाठी काय म्हणजे कशा पद्धतीने व्यक्त करतात ह्या आजीबाई वगैरे. तर म्हटलं की म्हातारी उगाचच आपण म्हातारीकडं वेगळ्या अँगलनं बघत होतो. आपली लोकांकडे बघण्याची जी नजर असते
ती काही वेळेला पूर्वग्रह दूषित असते किंवा आपण काहीतरी बायस ठेवून बघत असतो एखाद्या म्हातारीकडे किंवा कुठल्याही गोष्टीकडे. त्या दिवशी एक कळालं की बाबा दिसतं तसं काही फारसं नसतं, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं असं जे काही म्हणतात, त्याचा जो काही अनुभव होता तो मला त्या दिवशी आला. आणि म्हटलं आयला आजी मात्र सॉलिडच आहे आणि आजीचं खरोखरच त्या कुत्र्यावरती प्रेम होतं ते बघायला मिळालं. तर ही अशी स्टोरी होती, ही शेअर करू वाटली केली. कशी वाटली तुम्हाला? काय असा अनुभव आहे का कोणाचा? नक्की सांगा कमेंटमध्ये.